एकदा माझ्या दीप कसबलेसाठी टाळ्या वाजवायच्या जोरदार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निसर्गरम्य अशा या पवित्र पुण्यपुरीमध्ये श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ शिवसागर तार कमिटी तानाजी नगर पुरार वेळेचे मालापूर्व या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे हे मंडळाला 22वे वर्ष श्री सत्यनारायण महापूजा आणि या ठिकाणी तिरंगी डबलवारी भटनाचा जंगी सामना आम्हा 3 बुवांमध्ये आयोजित केलेला आहे. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण गावामध्ये घोडगेवाडी तालुका बोराड जिल्हा सिंधुदुर्ग मुंबई दहशत आणि इले हयसर यांचं प्रथम भजन झालं. हे सन्माननीय माझे मित्र सुशीलजी गोटणकर बुवा आणि त्यांची मंडळी त्याचप्रमाणे त्यांनी 2 नंबरला भजन केलं ते सन्माननीय भजन सम्राट गुंडूबुवा सावंत वर्धे तालुका बोराड जिल्हा सिंधुदुर्ग या दोन्ही बोला या ठिकाणी आमंत्रित करून तिन्ही बोला या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उदात्त हेतूने आम्हाला या ठिकाणी शक्ती प्राप्त करून दिल्याबद्दल श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ आणि त्यांची मंडळी माझे परम स्नेही परम मित्र सुप्रसिद्ध भजनकार संजयजी कसबले बुवा त्यांचे चिरंजीव साई कसबले बुवा दीपू कसबले बुवा आणि त्या सर्वांची मंडळी या मनापासून यांचा आभार मानतो. तुमच्या थाई दोघजण खवे टायमिंगचा मंडळ सन्माननीय गोठणकर बुवा अतिशय सुंदर भजन सादरीकरण केलेलं आहे. अनेक नामवंत बुवा या ठिकाणी आलेले आहेत. पकवान वादक आलेले आहेत, तबला वादक आलेले आहेत, नाट्य कलाकार आलेले आहेत. कलाकारांची खाण या मुंबापुरीमध्ये जर कुठली असेल तर ती भूमी ही मालाड नगरी आहे. आणि अशा या पवित्र नगरीमध्ये वारंवार आमच्यासारख्या बुवांना आम्हाला संधी मिळते. जवळजवळ ही 10वी डबलवारी माझी असेल. या व्यासपीठावर ही 10वी डबलवारी आहे. पारंपरिक डबलवारीच्या तेव्हापासून मी डबलवारी करतोय आणि पुन्हा पुन्हा आम्हाला बोलवता तुम्ही. हेच आमचं परम भाग्य आहे. आमची लेवल वर नाही झाली तरी चालणार. गुंडूबांची लेवल झालेली आहे, गोटणकर बुवांची त्याच्यामुळे लेवल झाली नाही. काय वाईट वाटलं मला. काय दुसऱ्याचा भला झाला ना त्याच्यात माका आनंद आहे की नाही. असो मी बुवा असेल, गोटणकर बुवांचा पण चांगला होता, माझ्या गुंडू सावंत बुवांचा पण चांगला होता, युट्यूब वाल्यांचा पण चांगला होता. आज युट्यूब चॅनल वाले अनेक हे खांबे घेऊन उभे होते. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. बुवांच्या भाषेत गुंडू बुवा म्हणाले युट्यूब वाले केव्हा दानच्या घालतील. त्याचे दणके बरेचसे मिळालेले हो मिळालेले. तुमचा खरा माहिती आहे का. तर सांगायचा मुद्दा त्याच्यावर मी बोलणार आहे. तत्पूर्वी ज्याच्यासाठी आलो ते पहिलं भजन करूया. माझं भाग्य मी समजतो की मायबाप रसिक हो, मी गेली 30 वर्ष मी भजनी क्षेत्रामध्ये डबलवारी क्षेत्रामध्ये आहे. वयाच्या 19व्या वर्षी पहिली डबलवारी केली. आज माझं वय 58 आहे आणि 30 वर्ष मी सतत हे डबलवारीचा कार्यक्रम करतो. अजूनपर्यंत भगवंताने ही हरिनामाची गाडी चालू ठेवलेली आहे. जोपर्यंत त्याने ताकद देतो तोपर्यंत हे नामस्मरण माझ्या आयुष्यात मी सोडणार नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भजन आहे. म्हणून मायबाप रसिक तुमच्या आशीर्वादामुळे आज हे विनोद चव्हाण नाव आहे. महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये तुम्ही आदर करता. 70-80 वर्षाचे वडीलधारी माणसं आमचे पाय पकडता. आम्ही त्या लेवलचे नाही.
पण तुम्ही सन्मान देता. कुठल्या जन्मी पुण्य माझं होतं पण आज भजनी बुवा झालो. आणि आज आम्ही धन्य झालो की जेणेकरून माझ्या गुरुजींचं नाव भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ बुवा यांचं अमर झालं. हे मला भाग्य मिळालं. आज 18 तारखेला येत्या माझी चिंतामणी बुवा पांचाळ यांची 12वी पुण्यतिथी आहे. एकदा माझ्या बुवांसाठी टाळ्या वाजवायच्या. महेश परब यांचे शिष्य तुषार लोट एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि मला तबल्याला साथ करतायत. काय सांगू तुम्हाला, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, गुंडोळा आहे तो. मागाशी बोललो तो जनप जन गौडा जशी घरी जाग नाही पुढचा चांगला असता तो घर माझा. आता या कलियुगामध्ये बघा, परमेश्वर कोणाच्या पाठीशी असतो, ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे आणि ज्याची पुण्याई हरिनामाच्या बँकेत जमा आहे. त्याची मुलं सुद्धा त्याच वंशाची मुलं तयार होतात. आज कसबले बुवा त्यांच्या घरामध्ये एक छोटा मुलगा आज तो तयार झालाय. संदेश बुवांचा आमचा साई कसबले. आणि आज अतिशय त्याच्या मेहनतीवर गुरुजींची सेवा आणि अभ्यास करून तो बिचारा शिकतोय आणि चांगला वाजवतोय. आज संपूर्ण कोकणामध्ये त्याला ओळखतात. तबल्याला साथ करतो, पकवानला साथ करतो आणि ऑलराऊंडर कलाकार. या तुमच्या आशीर्वादामुळे आज जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याचं नाव झालंय साई विकास. पुढे जायचं, मागे हटायचं नाही. हा आता जरा चोळ बघूया. बरं, दुसरी पुण्याई त्यांच्याच घरात दीपक सबले नावाचा छोटा मुलगा. किती वयाने लहान आहे हो, पण ह्या वयामध्ये आमचं सुद्धा वय होतं बघा. जेव्हा आम्ही खेळायचो, मस्ती करायचो. पण आज त्याचं मस्ती करायचं वय आहे. तेवढ्या लहान वयामध्ये तो मुलगा उत्कृष्ट चकेन अनेक स्पर्धेमध्ये तो नंबर काढतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आज चकी मास्टर या ठिकाणी आलेले आहेत. या माऊलिया इसकी आता भिंगरी बसा दे बाबू, बसा दे सरकार तो डोळे बसा कर. सुंदर अशी माणसं सुद्धा कलाकार. म्हणून स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होताला मन. त्याचं कारण भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार शक्ती तुरा नमन या सगळ्या कला माझ्या कोकणामध्ये जपल्या जातात. आणि खास करून माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजनाची परंपरा. भजन म्हणजे आमचा श्वास, दशावतार म्हणजे श्वास. अनेक कलाकार या कोकणात जन्माला आले आणि या कोकणामध्ये आपला जन्म झाला. तुमचा आमचा आम्ही भाग्यवान आहोत. एकदा टाळ्या वाजवायच्या कोकणासाठी. त्यांचं प्रथम भजन झालं या ठिकाणी. हे भजन सम्राट श्रीधर मुनगेकर बुवा. काय त्यांचा गजर आणि त्यांची रचना मगाशी तुम्ही ऐकलात. उगासना भजन रत्न आणि कोकण रत्न म्हणतात. त्याचं कारण ज्यांनी आयुष्य वेचलं भजनामध्ये, त्यांची गजर रचना, काव्य रचना. एकदा माझ्या मुनगेकर बुवांसाठी एकदा जोरदार ज्ञान मंदिरा सत्यम शिवम
लवकर लवकर घरी जावे. ओंकार हे रूप सर्वांशी जाणावे. ओंकार हे रूप सर्वांशी जाणावे. नमन करावे कुलदैवतांची. माता पितरांची.
ज्याला म्हणतात भजन, परमेश्वराकडे या कलियुगामध्ये जवळ जाण्याचं साधन कुठलं असेल तर ते भजन आहे. आणि हेच आपल्याला करणार आहे. जे दिसतं हे सगळं नाशवंत आहे आणि आपण लेवल लावल्याच्या पलीकडे काय बघत नाही. माझी आज लेवल झाली, आता लेवल झाल्यावर घरात गेलो. लेवल झाल्यावर बघ आता माझी लेवल कधी होती उद्या उद्या का भांगा उद्या याला ये आणि शिवग्या खेळ. माझ्या कुठेतर कोणी अतिशय सुंदर भजन केलं. मी त्यांच्या भजनाला नाव नाही ठेवणार, एवढा मी मोठा नाही. कुटणकर बुवानी, गुंडू सावंत बुवानी भजन छान केलं. पण काय गुंडू सावंत बुवा सुद्धा काही काय चुकतात. माणूस हा चुकतो, माणूस म्हणतात तर चुकणार. अध्यात्म, काही लोक म्हणतात अध्यात्माचा भाषा गुंडू सावंत, काही काही लोक म्हणतात दोन वाघांची टक्कर. गुंडू सावंत वाघ वाघ असलो तर बिना शेपटेतो शेपटी खाया. वाघ मी भजनात शकला कोण नाही. अरे ज्याने आयुष्य भजनामध्ये घालवलं ते परशुराम बुवा पांचाल, कोकण कलावंत चंद्रकांत कदम बुवा, विलास पाटील बुवा, चिंतामणी पांचाल बुवा, जयराम घाडीगावकर बुवा हे स्वतः कधी स्वतःला वाघ बोलले नाही किंवा ते स्वतः समजून घेतलं नाही. तर आम्ही कसं वागू? त्या बुवांसाठी टाळा वाजवा. गोटणकर बुवा तुमच्यासाठी भजन सुंदर ऐकता, तुम्ही ऐकून घ्या. माणूस, आपला माणूस जेव्हा आपल्याला बोलतो ना तेव्हा लागतं. मला मगाशी गुंडू सावंत बुवा बोलले युट्यूबला हे सगळं जातं भजन. बुवा समोरच्याला बोलताना विचार करा. गुंडू लोकेश सावंत बुवा म्हणजे गोटणकर बुवा माझं सांगणं आहे. युट्यूबला तुम्ही एका बारीमध्ये तुम्ही बोलला, तुमच्या जोडीला शितकर बुवा होते. युट्यूबला आहे, हे दोघांचा आवाज लागत नाही. कसली भजना, एक बोलता खाली लाव, एक बोलता वर लाव, खर्चात लाव, असं तर युट्यूबला काय काय सांगणार. दोघांचो लागत नाही. आता दोघांचो लागत नाही तर तुमचा आवाज लावून दोघांचो लागत नाही असं जाहीर तुम्ही युट्यूबला सांगतात. बुवा संपूर्ण महाराष्ट्र आपला बघताय. कोणाचा आवाज लागताय? मी कुठे पंडित आहे? मी का स्वतः काय माझ्यापेक्षा गाणारे खूप आहे. माझे सूर्यकांत परब बुवा हे आता आले, माझं गावाला आहे, माझे शेजारी आहेत. इतकं सुरेल भजन करतो. माझ्या परब बुवांसाठी एकदा टाळ्या वाजवा. राजाराम परब बुवा आमच्याच गावाचे, चिंतामणी पांचाळ बुवांच्या सानिध्यात राहून जे काय आम्ही गातो ना त्यांच्या सानिध्यात राहून सहसा ताल, सूर आणि ठेका लय याचा बाहेर जाणार नाही, एक सूत जाणार नाही. तेवढं करून घेतलेलं आहे बुवा. म्हणून बुवा तुम्ही बोलताना जरा विचार करा. फक्त एवढ्या युट्यूबला तुम्ही बोला दोघांचो लागत नाही, खर्चात लागत नाही, कोणाचंच म्हणजे जसं काय हेसो लागतात. बुवा असं बोलू नका. मी तुमका वाईट बोलत नाही, होय की ना. तुम्ही एवढे मोठे नाही की तुमचं लागत नाही म्हणण्या एवढं तुम्ही मोठे नाही आणि मी तर समजत नाही. कृपया करून राग वाटून घेऊ नका. हा माऊली बीच मालाड पूर्व बुवांसाठी बुवा पेटवून टाका. पेटवतो माझ्या परीने जेवढा जमत तेवढा पेटवण्याचा प्रयत्न करतो. पहिला ती भजन, नंतर 100% गजरामध्ये मनोरंजन करताना अगदी कमी वेळेमध्ये त्यांनी घेतलेले 1.5 तास. गुंडू सावंत बुवानी, पहिल्या बुवानी साधारण 2.5 तास, दुसरे बुवा 2.5 तास. मी काय जास्त वेळ नाही, 2-2.5 तास घेतोय. तसं काय जास्त वेळ नाही. मुंबई भजनी युट्यूबर्स मित्र परिवार सुधारतोय भजनाचा रंग. क्या बात आहे. सन्माननीय भजन सम्राट विजय परब बुवा विरुद्ध पारंपरिक डबल वाईचा सामना. सन्माननीय भजन सम्राट लक्ष्मण गुरुबुवा या दोघांचा सामना या ठिकाणी युट्यूबर्स भजनी मित्र परिवार यांच्या वतीने सांताक्रूज डिमोला कंपाऊंड वाकोला ब्रिज 6:30 वाजता 17 जानेवारी संध्याकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम विवेकता क्रीडा मंडळ या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, कारण ही अशी भजनं होणं ही काळाची गरज आहे. या दोन्ही बोलसाठी एकदा टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. धन्यवाद. प्रथमेश परब यांच्या लग्नासाठी गाराणी घाला. मगाशी गुंडूबानी लग्न लावल्या, वरात काढल्या.
वरात काढल्या, लागल्या लावल्या, परत ते ह्या मंगळष्टका म्हटल्या, परत ते जेवताना श्लोक म्हटल्या, आणि तो श्लोक एक शेवट म्हटला, तो खतरनाक श्लोक म्हटला. हो, आमच्याकडे आमच्या गावात हे होते नाना कदमांचे वडील, ते असे म्हणायचे ते श्लोक ना डोरांकडे भारीचा जबरदस्त. जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सन्माननीय नोटेशन नवीन आहे, ऐकलं ना? नाही ते युट्यूबला टाकायला हरकत नाही. आणि ते जोक सांगतात बुवाना गुंडूबा आता नसतील, गेले असतील. जर तुम्हाला अध्यात्माचे भाष्य म्हणताना बुवा, तर प्रामाणिक माझी विनंती आहे तुम्हाला, मित्र या नात्याने, बायकांवरून जे जोक सांगता ना तो चुकीचा आहे बुवा. बायको याचा अर्थ काय होतो मगाशी बोलले ना, काय तो जोक सांगितला त्यांनी. बाप मेला, एक माणूस रडत होता, सगळे इले शेजारी, घाबरा नको, बापाशी माया मी देतोय. भाव भावात वारलो, सगळे रडाक लागलो, सगळे शेजारी इले, भावाची माया मी देतोय. बहीण वारली, रडाक लागलो, बहिणीची माया मी देतोय. म्हणलं असला काय बोललो बंधू बुवा. बायको वारली, रडाक लागलो, कोणी येऊ ना, काय खुळावलेच बायका आता शिव, इतके खुळेच बायका. अरे बायको याचा अर्थ मुळात बुवा बायको. बा म्हणजे काय? बा याचा अर्थ बायको, बा नवऱ्याच्या बाजूला सदैव उभी असणारी, कुठल्याही प्रसंगाला तोंड देणारी ती बा. म्हणजे बाजू घेऊन भांडणारी नवऱ्याची. तो बेवडो असा दे, डोंगरो असा दे, लुळो असा दे, कसलो असा दे. एकदा पंचवली आपल्या भांडणाची झाली, तसं एकदा माळ पडली, तो कसो लंगडो लुळा असा दे. त्या नवऱ्यावर आयुष्यभर संसार करणारी बायको या माझ्या कोकणात, या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून बायको श्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. बायको श्रेष्ठ आहे. लाडक्या बहिणी आज सध्या फॉर्ममध्ये आणि बोलताच काय म्हणतो तू? बाजू घेणारी नवऱ्याची बा य. यदा कदाचित नवऱ्यावर, आपल्या मुलाबाळावर जो प्रसंग आला, तर गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवण्याची सुद्धा काही असते ती बायको. आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्यासाठी ती दान करणारी ती बाय य. आणि कोणत्याही प्रसंगाला न डगमणारी, लढाऊ वृत्तीची, रणरागिणी ती म्हणजे ती बायको. आणि ती बायको बुवा जर नसत ना, माका सांगा कोण माका सांगा जगात म्हातारपणी बायकोची किंमत कळते. सूर्यकांत बरोबर ना? तरुणपणी म्हातारपणी कळता, जेव्हा हातात काठी येईल तेव्हा बायकोचीच गरज भासता. म्हणून जे भाग्यवान आहेत, ज्यांचं लग्न झाला ते भाग्यवान आहेत. गुंडूबा म्हणले आता पुढे लग्न होऊचे नाही, असं काहीतरी बोलले. लग्न होते ना, आता मुसीबत लग्न होते ना, काळजी करू नको. देवान ज्याका दाणे दिलेलं त्याका चोच दिलेली आहे. काय दिलेला त्याका? त्याका दाणे दिलेले, त्याका चोच दिलेली आहे. भगवंताने प्रत्येकाला आपापल्या जागेत ठेवलेला आहे. जो शेर आहे तो मिळणार, माझं बक्षीस का माका मिळणार, का मिळायचं नाही तर मिळायचं नाही. आणि 40 वर्ष झाली, 45 वर्ष झाली, आशा सोडायची नाही. होणार, भले ढोपळा धरली चालात, होणार. या आशेरच जगायचा, बरोबर ना? म्हणून ह्याच्यासारखं करू नको, आशा सोडायची नाही. हा 50च्या पुढे जे गेलेत ना, त्यांनी हरिओम कस त्यांनी आपला कोणाची वरात गणपती बुडून असताना वराती समोर हळदा आणि ताजर नाही जमला तर एक व्हॉट्सअपला ग्रुप दिलेला, निर्वशी ग्रुप होय. आणि ताव नाही जमला तर रात्रीची झोप येत नाही, लग्न काय होत नाही. एक काम करायचं, मोबाईलच्या स्क्रीन टच बरोबर कोणाचा फोटो ठेवायचो, आलिया भट, आलिया भट आणि वर आलिया गेलिया, आलिया गेलिया. आज पहिले पण आशा सोडायची नाही, कारण भगवंत आपल्या पाठीशी आहे. तो कधी रिकाम्या हाताने कोणाला पाठवत नाही. भगवंत सुदेश चव्हाण
यांच्यासाठी मंगळाष्टका बोला लग्न या वर्षी होऊ दे 100% होणार हे बहुतेक झालेलं दिलेले एकदा जोरदार काय त्यांच्यासाठी नाही त्यांचं नावीला झालेलं फटाफट चालू झालेली आहे त्याच्यामुळे भगवंता सत्यनारायणा आणि पहिला त्यांचा जमू कारण परिस्थिती कठीण आहे सध्या आणि दिवस पण फार एकदम थंडी केलेली नवदुर्गा प्रसादित भजन महिला भजन मंडळ बुवा आमच्या सौभाग्यवती सीता घाडीगावकर हे माऊली अतिशय सुंदर भजन करतात आज किती वर्ष आपलं भजन संप्रदाय त्यांनी जपलेलं आहे महिला भजनामध्ये अतिशय गोड गळा ज्यांचा आहे ते आमच्या सौभाग्यवती सीताताई एकदा जोरदार काय झालं पाहिजे त्यांच्यासाठी धन्यवाद तुम्हाला उदंड आयुष्य मिळो त्या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे जोरदार टाळ्या वाजल्या या बाबूने मागा ही शाल दिली आहे प्रेमाची शाल म्हणजे काय पंढरपूरची शाल आहे पांडुरंगाची शाल माझ्या बाबूसाठी याच्या टाळ्या पनी सागे चानी चानी पनी पम पम ग गम प गम ग नी ग पनी सा गम प गम प नी ग पनी म प म प नी प म प ग गम प गम ग सानी पनी सा ग गम प म ग ग ग सा ग ग ग ग सा सा ग नी ज नी प नी प म प म ग ग नी ग सा नी प म प म ग संतोष बुवा घाडी माझ्या माऊली बाजूला बसलेले आहेत सुरेल आवाज आणि अनेक काव्य रचना ते स्वतः करतात वामनराव पै त्यांच्या बैठकीला ते जातात ते अधिष्ठान त्यांच्या घरामध्ये आहे आणि त्यांच्यावर सुद्धा अनेक चाली काव्य रचना सुमधुर चाली हे माझे संतोष बुवा घाडी बुवा लावतात त्यांना उदंड आयुष्य मिळो जोरदार टाळ्या वाजवा अशी माऊली आम्हाला या ठिकाणी भजनासाठी ऐकण्यासाठी तुम्ही आलात धन्यवाद
हरी हरी